नमस्कार मैत्रिणींनो. बऱ्याच महिलांना हा प्रश्न आहे की सेसा हब मध्ये जी कोडिंग सोडवायची आहे ती कशी सोडवायची आहे त्याचा व्हिडिओ तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की का सोडवायची, काय फायदा आहे कंपनीला कोडिंग सोडवण्याचा. तर हा योग्य प्रश्न आहे त्यांचा आणि ह्याचं उत्तर मात्र मलाही देणं गरजेचं आहे. जे कोडिंग आहे ते कोडिंगचं एक विजन आहे, म्हणजे कोडिंग याच्यासाठी सोडवायचे आहे की आपलं जे ऍप्लिकेशन आहे, जी आपली वेबसाईट आहे ती त्याचा रीच जो आहे तो वाढला पाहिजे किंवा वाढावा. आता कोडिंग सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार वेबसाईटवर जाणार, वारंवार ऍप्लिकेशनवर जाणार, म्हणजे तिथं काय होणार की वारंवार ते गुगलला समजणार की वारंवार लोक या सॉफ्टवेअरवर चालल्यात, या वेबसाईटवर चाललेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतं की ऍडव्हर्टाइजमेंट जे अदर कंपन्यांचे जे आहेत ते ऍडव्हर्टाइजमेंट येण्याच्या, जसं की आता बघा एक्झाम्पल, आपण युट्यूबवर काही बघायला जातो तर वारंवार ऍडव्हर्टाइजमेंट येतात. ठीक आहे, आपण एका इन्स्टावर जातो तिथे स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट येतात. म्हणजे आता सध्याला सिच्युएशन काय झाली, कुठलंही ऍप्लिकेशन वापरा, कुठलंही काही वापरा तर काय होतं, ऍडव्हर्टाइजमेंट येतात. आता बघा छोटासा आपण गेम खेळत असतो, आता आपले लेकरं वगैरे गेम खेळतात, आपण गेम खेळत खेळत काय होतं, ऍडव्हर्टाइजमेंट येते की नाही. मग हे ऍडव्हर्टाइजमेंट काय येते, कारण की हे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च असतो किंवा जे ऍडव्हर्टाइजमेंटचा जो पैसा मिळतो तो मिळतो कंपनीला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, जी कंपनी असते ती त्या ऍप्लिकेशनची कंपनी ऑथराईज देते की तुम्ही याच्यावर आमच्या सॉफ्टवेअरवर ऍडव्हर्टाइजमेंट करा किंवा युट्यूबवर ऍडव्हर्टाइजमेंट करा. मग ह्याच्यामध्ये फायदा असा होतो कंपनीला की अशा ऍडव्हर्टाइजमेंट मिळून जातात. दुसरी गोष्ट की तुम्ही वारंवार वेबसाईटवर जातात तर खरेदीसाठी तुम्ही तिथे खरेदी करू शकतात. वारंवार तुम्हाला प्रोडक्ट शो होतात, प्रोडक्ट्स दिसतात, तुम्ही खरेदी करू शकतात, कस्टमर वाढतात. सगळ्यात महत्वाचं की कंपनीला कस्टमर वाढतात. कोडिंगच्या माध्यमातून काय होतात, कंपनीला कस्टमर वाढवतात आणि त्याचं जे काही बेनिफिट आहे ते कंपनी बेनिफिट कस्टमरांना देते. मग ह्याच्यामध्ये कोडिंग सोडवण्याचा फक्त एकमेव उद्देश तोच आहे, कस्टमर वाढवणे, कस्टमरचा रीच वाढवणे. कस्टमरचा रीच वाढला तर कंपनी बाहेरच्या पण कंपन्यांचे प्रोडक्ट्स जे आहे ते सॉफ्टवेअरमध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये ऍड करू शकते. आणि बाहेरून ज्यावेळेस आपण आपल्या कंपनीला जर बाकीच्यांचे प्रोडक्ट जर आपण ऍड केले तर त्याचा कंपनीला फायदा होतो, त्याचे चार्जेस कंपनीला मिळतात. म्हणून कोडिंग सोडवण्याचं काम कंपनीने तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे कस्टमर कोडिंग सोडवण्यासाठी इन्व्हॉल्व्ह होत आहे त्यांच्यासाठी विशेष कोडिंग सोडवायचं जे आहे ते जे टार्गेट आहे 40,000चं टार्गेट आहे ते एका महिन्यामध्ये कंप्लीट झालंच पाहिजे. जर एका महिन्यामध्ये टार्गेट कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला पैसे मिळत नाही. ठीक आहे.